कुठे, तुझा सूर कुठे? एकदा ऐक, मी वाजवते, ऐक आणि त्याला मॅच कर. हा चालेल. यो हाय वय. हा हा मी घेते आता, बघा तुम्ही. अगं जीव देतेस का घेतेस? मॅडम नाही ग, नाही होणार. नाही नाही मॅडम, येत आहे म्हणजे ते खूप असं आतून येत आहे. तुम्ही थांबा की एकदा परत वाजवा, मी घेते परत. शेवटचा, हा, हे हा. शेवटचा आहे, नाही तर आपण थांबूयात. हा हा खालचा लावायचाय, वरचा नाही. हा मी ऐकते. ऐक ऐक. असं आहे वय. हा. करते. हा हा सा अधिपती. अधिपती. अहो गाण्याचा क्लास बंद काय झाला? तुम्ही आमच्याशी बोलणंच बंद केलंय. म्हणजे आता बघायचं पण नाही का आमच्याकडे? हा नाही हे बोललो तुम्हाला मी. आता तुमचं चालू होतं ना गाण्याचं, म्हणताना मी काय बोललो नाही. बघितलं की मी खुनवलं की तुम्हाला चालू दे म्हणलं. चांगलं चालू होतं. हे चांगलं चाललेलं ऐकलत ना तुम्ही? सुरांचा पत्ताच नाहीये. मी काय म्हणते, तुम्ही गाण्याचा क्लास परत सुरू करा ना प्लीज. आपल्याला किती मज्जा यायची. नाही 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 नको, आता ते काय जमणार नाही. मी म्हणलं नव, तुमचं ऐकून ऐकून का नाही घरात जेवढं कानावर पडतंय तेवढं शिकतो आम्ही. तेवढं बास आहे, आता तेवढा येळ नाही. अहो मग थोडा वेळ काढा, अर्धा तास. नाही नाही तेवढा वेळ काढायचा. 15 मिनिटं. 15 मिनिटात काय होणार? अहो नाही, तुम्हाला जेवढं जमेल, जसं जमेल मी तुम्हाला शिकवेन. नाही 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 नको, आता कुठे येळ देत बसता. आता रुटीन लागलंय आमचं चांगलं, ते कुठे आता बिघडवता. हा फॅक्टरी चाल लेट व्हायला लागला. काय अधिपती, काय तुमच्या रुटीनचं एवढं घेऊन बसलाय हो? हा बसवा की गाणं तुमच्या रुटीन मध्ये. चांगलं गाणं शिकत होता, कसं मध्येच बंद करताय? बसा तुम्ही चंची बरोबर. हा सुरू करा गाणं. अहो हो ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. उलट आवडेल मला शिकवायला. आणि चंचलाच्या बेसूर गाण्याची भरपाई पण होईल. अधिपती, तुमच्यासारखा गुणी विद्यार्थी मिळायला भाग्य लागता. बघा आणि तुम्हाला हवंय तसं मी पटपट शिकवून टाकीन तुम्हाला सगळं. नाही बरोबर आहे, तुम्ही पटपट शिकवची लावू, पण आम्ही पटपट पिकअप उचलाय पाहिजे की. कामाचा व्याप लय वाढलाय. ऐसापासून विचारा की लई फॅक्टरीत काम असतात, टाइम भेटत नाही आहे का नाही? हो पण आहेत ना बाकीची माणसं. सगळा काय ताण तुमच्यावर थोडीच आहे. अहो नाही म्हणजे लोड असतोय कामाचा. आता भरीच पाडू नका, माफ करा खरंच. ते काय जमणार नाही. आम्ही निघतो. आईचा भिऊ काय? हा तुमचं चालू दे. मॅडम, या घरात काय अधिपती गाणं शिकायला तयार होणार नाहीत. मॅडम आजचा क्लास झालाय. मावशी, ही सरगम मॅडम अधिपतीसनी गाणं शिकवा येते का आणखीन काय? म्हणजे नाही ग, ती लय लाडीगुडी लावते अधिपतीसनी, म्हणून विचारलं. तोंड बंद ठेवायचं, काहीतरी वाटेल ते बोलायचं नाही. मावशी, मला नाही शिकायचं गाणं. काय? अगं होय की मावशी, म्हणजे मी बघितलं की आता. अगं तू म्हणलीस म्हणून मी भरीच पडली, पण मला कळलंय ते काय माझं काम नाही. आणि त्या सरगम मॅडम कडनं तर मला अजिबात नाही शिकायचं गाणं. चंचे, तुला गाणं शिकावंच लागल, त्यात काय बी बदल होणार नाही. मावशी नको ना ग, आणि हिच्याकडनं तर नाहीच शिकणार मी. सरगम मॅडम काही इथं गाणं शिकवायला येतात असं वाटलं बाई तुला? गाणं हे एक निमित्त आहे. मग कशासाठी येतात मावशी? त्या इथं येतात सुनबाईसनी धडा शिकवायला.
कसे आहेत ना अधिपती, साध्या साध्या गोष्टी त्यांना कळत नाहीत बाबा. आता मला सांगा, त्या सरगम मॅडमना मी एकदा घराबाहेर काढले, त्याचं काहीतरी कारण असेल ना. आता त्या परत आल्यात आणि अधिपती काय म्हणतात, चंचलाला गाणं शिकवत असताना माझ्या कानावर जेवढं पडेल तेवढं मी शिकेन. तो मुद्दाच नाहीये बाबा. त्यांना कळत का नाहीये इथे काय चाललंय, त्यांना नाही कळत आहे. साधी गोष्ट आहे पण कळतच नाहीये त्यांना. हसू नका, अजिबात हसू नका. मी एवढं सिरियसली बोलतेय ना बाबा. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आम्ही लग्न केलंय, वचन दिलंय एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं. ही एक साधी गोष्ट त्यांना कळत नाहीये आणि त्यात तुम्ही हसताय. नाही, मी हसत नाही अक्षरा. मला सिरियसनेस कळतोय याचा, पण तुला कळत नाहीये. मी तुला आधी पण सांगितलं ना बाळा, तू अधिपतीबद्दल पॉझिटिव्ह होतेस, दुसरं काही नाही. तेच आहे आणि हे पुन्हा पुन्हा होतंय म्हणून मग जरा हसू. हसायची गरज नाही खरं तर, पण तुला कळत नाहीये की हे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे. म्हणजे आता अधिपतीच्या प्रेमात तू पडलेली आहेस. हो ना, आपलं ठरलं की मागच्या वेळेला पडलीस ना त्याच्या प्रेमात तू. हा, पडली आहेस तू, त्याच्या प्रेमात पडली आहेस आणि आता दिवसेंदिवस जास्त बुडत जाणार आहेस त्याच्या प्रेमात. हे गंभीर आहे. तर माझं काय म्हणणं आहे, तू सांगून का टाकत नाही आहेस? सांगून टाक, म्हणजे त्यालाही बरं वाटेल. त्याला कसं कळणार? तू सांगितलं स्पष्ट शब्दात तर त्याला तुझ्या मनात हा जो प्रेमाचा खळखळता झरा वगैरे तो त्याला दिसेल ना, नाहीतर कसा कळणार? बाकी सगळ्या गोष्टी कळतात, ही एक गोष्ट फक्त कळत नाही. आणि सांगायलाच लागेल का? सांगावं लागेल बा. अधिपती आहे ना तू, त्याला तू ओळखतेस, त्याचं मेकॅनिझम तुला माहिती आहे. सरळ विचार करतो ग तो, एकमार्गी. जे त्याच्या समोर येतं ते त्याच्यासाठी सत्य. म्हणजे बघ ना, त्याची आई गेल्यावर भुवनेश्वरीनं त्याला आईच्या मायेनं सांभाळलं, ती त्याच्यासाठी कायमचं दैवत. बस, त्याच्या पलीकडे कसलाही विचार नाही. तिच्यावर अन्याय करणारा मी म्हणून माझ्यावरती राग, बस, आदला मधला विचार नाही. तसंच तुझ्या बाबतीत झालंय. म्हणजे तुम्ही नवरा बायको आहात, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तुझं त्याच्यावर प्रेम म्हणतात तसं नाहीये ना. मला डिटेल माहिती नाही, पण जे मला दिसतं ते तसंच आहे ना. तर अधिपतीच्या डोक्यात आता हे फिक्स आहे की आपलं मास्तरीनबाईंवर जीवापाड प्रेम आहे, तर त्यांचं काय आपल्यावर प्रेम नाही व्हावं. इथं लॉक झालाय तो. आता ते लॉक तुलाच काढावं लागेल ना. त्यासाठी स्पष्ट शब्दात कबुली द्यावी लागेल तुझ्या प्रेमाची, पर्याय नाहीये. अक्षरा, तुला जर योग्य शब्द सापडत नसतील तर मी तुला लिहून देऊ का? चालेल बाबा, मी खरंच देऊ शकतो. काही काय बाबा. मग आता वेळ घालवू नका, पटकन सांगून टाका त्याला. मुहूर्त वगैरे बघायचा आहे का? आणि मुहूर्त बघायचा असेल तर तो लवकरात लवकरचा काढा. जा, सांगा. बघू, सांगते. सगळं सांगायला लागतं का तुम्हाला? कोणासंग बोलायला? मी फोनवर बोलत होते. हा, तिथं आहे. हवा, काय झालं? कसला एवढा डीप थॉट चालू आहे डोक्यात? अरे डीप काय नाही, काय नाही. अरे मास्तरी माझा इशेच हार्ड आहे रे वंक्या. काय झालं? आता काय केलं अक्षराने? आज स्वतःशीच बडबडतात. तुम्ही दोघात ना सारख्याला बारक्यात. तू नाही तर सायकलीशी बोलायचास, काय ते अधिपतीची राणी.
अरे मी निदान सायकल संग तर बोलायचो, ह्या म्हणजे अगा एकटच कस काय असं काय बोलत होत्या? काय बोलायचं काय कळलं नाही, पण काय तर का नाही तक्रारीचा सूर होता बघ. तक्रार करत होत्या काहीतरी माझ्याच विषय असणार. आणि मी तोच विचार करायलोय की माझ्याविषयी काय कुठली तक्रार अशी काय गोष्ट आहे मला काय सांगता ना. भावा पण तुझ्यावरच चिडचिड करत असेल कशावरून? दुसरं पण काहीतरी कारण असू शकतं ना. हा माझं गाणं बंद पडले त्याचा बी राग असेल म्हणा. भावा मग त्यात काय, परत सुरू कर की गाणं. अगदी बरोबर बोललात तुम्ही. तुमची इच्छा असेल ना तर तुमच्यासाठी गाणं पण फॅक्टरीमध्ये येईल. अरे अरे तुम्ही इथं कसं काय? मी माझ्या फेवरेट विद्यार्थ्याला भेटायला आली. अरे वा, नाही पण असं फॅक्टरीत तुम्ही मग गाण्याला काही स्थळाचं काळाचं बंधन नसतं, ते कुठेही शिकता येतं. तुम्हाला इथेही शिकता येऊ शकतं. तुम्ही बोलत बसा, मी तुमच्या चहा पाण्याचं बघतो. हा बसा बसा. हुशार आहे तुमचा मित्र, म्हणजे त्याला कळतंय ते तुम्हाला कळतच नाही. म्हणजे हो, तुम्हाला गाणं शिकायचंय ना. गाणं शिकण्यासाठी आपले सूर जुळले पाहिजेत, आणि आपले सूर जुळण्यासाठी आपल्याला एकांत नको का मिळाला, हे त्याला कळते पण तुम्हाला कळतच नाहीये. हा ते आहे हुशार, मला आता बी काय कळलं नाही. हे मिसळपाव मागवतो तुम्हाला, 1 नंबर मिळतो इथं आपल्या बाहेर कॅन्टीन मध्ये. फोन कर. काय करूया आपण सुरू. काय करायला मला काय काय आता राहू दे. काय मला फॅक्टरीत आहे दिवसभर, आज लई काम आहेत. खास तुमच्यासाठी राखून ठेवला मी वेळ सुद्धा आणि माझं मन सुद्धा. तुम्हाला खोटं वाटतंय का? काय? मी पटवून देऊ शकते. मी पटवून देऊ. नाही ते आपला हा अजून नाही पटलं का? नाही पटलं? आता आता पटलं? नाही नाही काय करायला मॅडम? तुम्ही सांगा ना, शिकणार ना तुम्ही गाणं? हो म्हणा ना, म्हणा ना. हो अधिपती. अहो अरे ओंक्या, ए ओंक्या. अहो ऐका. काय झालं? ओंक्या ह्याला गाणं शिकवाय. तू ह्यासनी गाणं शिकव. या तुला गाणं शिकवणार आहे. इथे बस लय भारी शिकवतात. त्यांचे सूर मला जरा जरा कळलेत आता. तुला काय कळतात का बघ. अहो अधिपती, ह्याला शिकवा. अहो तुम्ही ऐका तर. मॅडम मला पण गाणं शिकवा ना, म्हणजे मला माझ्या बायकोला इम्प्रेस करता येईल. मी काय इथे सगळ्यांच्या बायकांना इम्प्रेस करायला आली आहे? नीलम येतेस ना घरी? हा, एवढं काम आटपून आलीच. तुम्ही वा पुढे. कशाला इतकं जड वजन उचलायलीस का? मी आहे ना तुझं वजन हलकं करायला. साहेब, मला माझं काम करू द्या. ऐका आता, मी त्रास देतोय तुला, तूच त्रास द्यायलीस मला. काय इतकं तंबायलीस का? तुझ्या मनात पण तेच आहे ना? आहे ना? बोल की. ए का अशी वागायलीस का? काय कमी आहे माझ्यात? का भाव देत नाहीस तू? हा बोल ना. साहेब, ए कुठं चाललीस तू? साहेब, येळ झाली आहे माझी. मला जाऊ द्या आता. तू नाही, हे मी ठरवणार. इथला मुकादम कोण आहे? मी. मग मुका द्यायचा, दम द्यायचा का काम द्यायचं हे मी ठरवणार. अहो पण साहेब, येळ झाली आहे, मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12 पर्यंत तुला काम करायला लागेल. आज तुझा ओव्हर टाइम मी म्हणतो म्हणून
साहेब नका ना असं करू. तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही, कानडीत सांगू? साहेब जा. आज तुझा आणि माझा दोघाचाही सोबतच ओव्हर टाईम. चल का तुला बी असाच फेकू? चल. कसे आहेत हे? धड बोललेही नाही माझ्याशी, दखलच घेतली नाही. कसं इम्प्रेस करू मी यांना? साधं बघत पण नाहीयेत माझ्याकडे. एवढं काय आहे त्या अक्षरामध्ये? नाही, मॅडमला सांगितलंच पाहिजे. मॅडम पण फोन उचलत नाहीये. असे काय बघताय? टोमॅटो सारखे लाल झालाय हो लाजून. माझ्या बायकोकडे बघतोय. कोणाची भीती? पण मला लाज वाटते त्याचं काय? लाजल्यावर अजूनच भारी दिसतंय तुम्ही. लाजून लाजून अशा खाली बघू नका, नाही किचन मध्ये गुलाबाची बाग फुलेल. इश्क नाही, इश्क. काय हो सोनबाई, हसताय कशा पायी? अधिपती कुठे गेले? अधिपती? हो, मगाशी तुमच्या समोर गेले का नाही फॅक्टरीत? काय विसरला का काय तुम्ही? नाही, विसरले नाही मी, पण मी आता इथे होते, बटाटे चिरत होते आणि मग टोमॅटो घ्यायला गेले आणि हो, अधिपती इथं कुठं येतील? असं का खुळ्यावानी बोलताय तुम्ही आणि हसताय का अशा? बरेच दिवस बघतोय आम्ही, तुमचं कामात लक्ष नाही. काय झालंय काय तुम्हासनी?
ओ सुनबाई काय झालंय? ओ सुनबाई काय झालंय तुम्हाला? कशापायी वागताय अशा? हा ते सरगम मॅडमशी पण कसं वागलात तुम्ही? आम्हाला तुमचं वागणं काही आवडलेलं नाही. हसताय काय काय वाटेल ते करताय आणि हे घरात आहे तर ठीक आहे. बाहेर असं वागला तर लोक काय म्हणतील? येड लागलाय असं म्हणतील. हा नीट वागा जरा. हो मॅडम. तुम्ही हसताय कशा पायी? आम्ही काय जॉब बी केला की काय? तुम्हाला काय भूताने झपाटलंय की काय? भूतानी नाही, त्यांनी. असं का वागायला कळणं झालंय.